महापौर पदासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक राम जाधव हे प्रचंड आक्रमक पाहताना आपण दिसून येतोय। 2017 मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक राम जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांची सभा उधळून लावली होती। त्यांच्या सभेमध्ये काळे झेंडे दाखवून त्यांचा जाहीर निषेध केला होता। हेच राम जाधव नंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर सर्वात प्रथम सत्कार करणारे अशी त्यांची ओळख होती। यानंतर आता सोलापूरमध्ये गेल्या 20 वर्षापासून हे आंदोलन करणारे राम जाधव महापौर पदासाठी एक चळवळ उभा करतायत। ते मुंडल आंदोलन असू दे, कुलस्वामिनी रूपाभवानी देवीला महाआरती असू दे, त्यासोबत आर्धरंग आंदोलन असू दे, अशी चळवळ आता आपल्याला सध्याला पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मराठा आंदोलक राम जाधव। नमस्कार भैया, आपण खूप दिवसापासून जे आहे ते मराठा समाजाला महापौर पद मिळावं यासाठी एक लढा उभा करताय। काय नेमकी सद्यस्थिती आहे आणि आपली पुढची रणनीती काय? 1993 नंतर तब्बल 32 वर्ष झालं सर्वच राजकीय पक्षांनी सर्व समाजाला महापौर करून तिथं राजकीय न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। यंदा सर्वसाधारणसाठी जागा राखीव आहे। जिल्हा परिषद ओबीसीची तिथं जागा राखीव आहे। आमची भाजपची जी सत्ता आल्यानंतर वरिष्ठांकडे त्यांच्या नेत्यांकडे आमची मागणी होती। 32 वर्षापासून कुठल्याच पक्षाने मराठा समाज संधी दिली नाही। यंदा सर्वसाधारणसाठी जागा आहे। आपण मराठा समाजाचा तिथं महापौर करून तिथं समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी आम्ही सातत्याने मागणी करत होतो। पण जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार देवेंद्र कोटे असतील, शहर अध्यक्ष रोहिणी तडोलकर असतील व पक्षाचे प्रमुख लोकांनी ओबीसीचा महापौर करून मराठा समाजाचा तिथं अन्याय करून राजकीय तिथं अन्याय त्यांनी केलेला आहे। त्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून आम्ही सातत्याने सोलापूरमध्ये आंदोलन करत आहे। आम्ही स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिथं आम्ही रक्ताने पत्र लिहिलेलं आहे। मुंडन आंदोलन केलंय, मूक आंदोलन केलंय, अर्धनंग आंदोलन केलंय। ह्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठल्याच व्यक्तीने काळ्या कलरने रंगपंचमी साजरी केली नाही। मराठा समाजात राजकीय अन्याय केल्यामुळे यंदा मराठा समाजाने आम्ही काळ्या कलरने रंगपंचमी साजरी करून ह्या नेत्यांचा आम्ही तिथं निषेध केलेला आहे। मराठा समाज बांधवांवर या महापौर पदासाठी जे आहे ते अन्याय झाला असं आपल्याला वाटत नाही? आपण बघितलं तर 32 वर्षात सर्वच पक्षांनी तिथं पद्मशाली समाजाला संधी दिली, लिंगायत समाजाला संधी दिली, ब्राह्मण समाजाला संधी दिली, मुस्लिम समाजाला संधी दिली, सर्वांनीच सर्व समाजाला संधी तिथं दिली। ह्या लोकांना निवडून येण्यासाठी मराठा समाजाचे मत लागतात। मग जेव्हा एखाद्या प्रमुख पदावर मराठा समाजात दावा करत असतील तर हे लोक तिथं त्यांच्या अन्याय करून मराठा समाजाचं मोठं राजकीय तिथं त्यांनी नुकसान केलेलं आहे। आमची सातत्याने मागणी आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, देवेंद्र कोटे असतील, शहर अध्यक्ष रोहिणी तडोलकर असतील, तुम्ही मराठा समाजाचा महापौर करावा। सोलापूरमध्ये सगळ्यात मोठा सत्कार मराठा समाजाने आपला करण्यात येईल। तिथं लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असू दे, या काळात मराठा समाज बांधव जे आहे ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला होता। अनेक जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यात आला होता। काय नेमकी परिस्थिती होती त्यावेळेसची आणि आताची परिस्थिती नेमकी कशी आहे? आपण बघितलं लोकसभेला मराठा समाजाच्या मागण्यांकडे ह्या भाजपच्या लोकांनी दुर्लक्ष केलं होतं। मतपेटीतून लोकसभेला मराठा समाजाने त्यांना उत्तर दिलं होतं। विधानसभेला मराठा समाज भाजपच्या सोबत असल्यामुळे ती लोक सत्तेत आले। महापौर निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होती। आम्ही सातत्याने म्हणत होतो मराठा समाज महापौर करावा, अन्यथा जिल्हा परिषदला मराठा समाज तुम्हाला मतपेटीतून उत्तर देणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यात 55+ तिथं मिशन आखलं होतं, पण मराठा समाजाने त्यांना 38वर त्यांचं रथ तिथं रोखलेलं आहे। आपण न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर हे चळवळ हे आंदोलन जे राजकीय अन्याय झाला आहे सोलापूर सहित तालुक्यात महाराष्ट्रात आम्ही ह्या संदर्भात सगळीकडे आता जाऊन तिथं कॉर्नर बैठक विविध आम्ही आमचं आखणी केलेलं आहे। आणि जर न्याय दिला नाही तर 2029ला ह्या पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार देवेंद्र कोटे असतील, शहर रोहिणी तडोलकर असतील, यांच्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपच्या विरोधात मराठा समाज तिथं मतदान करणार आहे।
मराठा समाजाचे नेते सत्तेत सहभागी असून देखील सद्यस्थितीमध्ये ते नगरसेवक असून देखील पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हे कुठेतरी मराठा समाज बांधवांना वंचित ठेवण्याचं काम करतायत असा आपला सूर आहे. आपण बघा ना, आज सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वांना असे चित्र दिसलेलं आहे की 32 वर्षापासून मराठा समाज महापौरपासून वंचित आहे. निवड ह्यांच्या हातातच होती. आता एकमेव देवेंद्र कोठे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं कारण विनायक कोंडेल हे त्यांचे सख्खे भाऊजी आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेतलेलं आहे. उद्या जर आमदार विजय देशमुख मालक असतील, सुभाष देशमुख असतील, ह्यांच्या जरी नातेवाईकांसाठी ह्यांनी जर प्रयत्न केले असते तर मराठा समाज त्यांच्या विरोधात ह्या पुढे सुद्धा असं आंदोलन केलंच असतं. पण सद्यस्थितीमध्ये दोन्ही देशमुखांचं अस्तित्व जे आहे धोक्यात आलेलं आहे असं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. कारण कोठे आणि गोरे यांच्याच राज्याची सध्या सोलापूरमध्ये चर्चा आहे. आता हे त्यांचं अंतर्गत पक्षाचा विषय आहे. आमचे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, प्रदेशाचे रवींद्र चव्हाण असतील, यांना आमची विनंती आहे, शहरातील सर्व प्रमुखांना तुम्ही एकत्र घ्या. मराठा समाज जो राजकीय अन्याय झालाय तिथं न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी. अन्यथा या पुढच्या काळात जिथं जिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातील तिथं मराठा समाजाच्या वतीने तिथं त्यांना काय झेंडे दाखवण्यात येतील आणि येणाऱ्या काळात मतपेटीतून त्यांना उत्तर देतील. 2017 मध्ये चित्र पाहायला मिळालं. आपण देवेंद्र फडणवीसांची सभा उधळली होती. मराठा समाजाच्या बांधवांना घेऊन त्या ठिकाणी आपण काळे झेंडे दाखवले होते. आता महापौर पदावरून पेटलेल्या वनव्यामुळं जे आहे ते आपण पुढची रणनीती आपली नेमकी कशी असणार आहे. आपण बघितलं तर 2006 पासून मी मराठा आरक्षणासाठी माझ्या सर्व सहकार्यांना घेऊन सातत्याने तिथं मी आंदोलन करत आलेलं आहे. 2017ला ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला आल्यावर माझ्या सहकार्यांना सोबत घेऊन मी तिथं काय झेंडे दाखवले होते मराठा आरक्षणासाठी आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी. ज्या त्याने 2017ला मराठा आरक्षणावर निर्णय घेतले होते तेव्हा आम्ही पहिला सत्कार सोलापूरमध्ये केला होता. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 700 कोटी दिल्यानंतर गेल्या वर्षी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मावळा पगडी घालून छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन तिथं आम्ही त्यांचा सत्कार केला होता. जेव्हा जेव्हा त्यांनी दिला आम्ही त्यांचा मान सन्मान केलेला आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे. आज मराठा समाज जो राजकीय अन्याय झालाय त्या संदर्भात आपण निर्णय घ्यावा. आमचं काय इथं व्यक्तिगत आमचं इथं कुणाला टार्गेट करण्याचं काही व्यक्तिगत कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आमचं आंदोलन नसून हा मराठा समाजावर जो राजकीय अन्याय झालाय ह्या अन्यायाच्या विरोधात आमचं आंदोलन आहे. आपल्या या चळवळीमुळं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी मराठा समाजातील काही जे आहेत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी रश्मी बागल असतील, केदार असतील, खंडागळे असतील. आपण बघितलं तर गेल्या 1 महिन्यापासून सातत्याने आंदोलन चालू आहे. ह्या आंदोलनाची दखल तर प्रदेशाने घेतली असं आम्हाला दिसून आलंय. भाजपच्या गटनेतेपदी जिल्हा परिषदला रश्मी बागल यांची निवड झाली आहे. प्रतोदपदी केदार यांची निवड झालेली आहे सांगोली यांची, आणि प्रवक्ते म्हणून खंडागळे यांची तिथं निवड झालेली आहे. आमची आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ह्या भाजपच्या सर्व प्रमुखांना आमचं निवेदन आहे की आपण आता विनायक कोंडेल यांची महापौर तिथं निवड केलेली आहे. एकतर विनायक कोंडेल यांचा राजीनामा घेऊन तिथं आपण मराठा समाजाचा महापौर करावा किंवा चालू 1.25 वर्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष हे कुणबी मराठा करावा आणि विनायक कोंडेल यांचा 1.25 वर्षाचा कार्यकाळ झाल्यावर 1.25 वर्ष तिथं मराठा समाजाचं तिथं आपण महापौर करावा. कारण हे रोटेशन पद्धत असल्यामुळं उद्या 2.5 वर्षानंतर तिथं सर्वसाधारणसाठी तिथं चिठ्ठी निघणार नाही, तेव्हा ओबीसी पुरुष किंवा एससी पुरुषची चिठ्ठी निघणार आहे. मग भविष्यात अजून पुन्हा जेव्हा महाबळेश्वर निवडणूक झाल्यानंतर परत जर सर्वसाधारणची चिठ्ठी निघाली नाही तर अनेक वर्ष परत मराठा समाजाला महापौरपासून वंचित तिथं राहण्याची वेळ येईल. म्हणून आपल्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार देवेंद्र कोठे असतील, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर असतील, आमदार विजय देशमुख असतील, सुभाष देशमुख असतील, सचिन कल्याण शेट्टी असतील, समाधान अवताडे असतील, या सर्व भाजपच्या लोकांना मराठा समाजातील मी त्यांना विनंती करतो, जे राजकीय अन्याय झालाय त्याबाबत आपण योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा प्रत्येक आमदाराला महाराष्ट्रातील त्याला मतपेटीतून उत्तर देण्यात येईल. भैया, आपण खरं तर विधानसभा निवडणुकीवेळी सोबत होता, त्यांच्या निवडणुकांमध्ये सक्रिय होता.
आणि आज त्यांच्याच विरोधात आपण उभे आहात आणि लढा चालू आहे. तेव्हा आपण सोलापूर शहर मध्ये MIM निवडून येऊ नये म्हणून सर्व हिंदू संघटना तिथं तेव्हा एकत्र झाले होते. तेव्हा आमदार देवेंद्र कोटे यांचा मला फोन आला की आपण मला सहकार्य करावे. तेव्हा माझे संपर्कातले तेव्हा तिथं जे मल्लिकार्जुन नगरला सगळ्यात मोठं हिंदुत्ववादी जे मंडळ आहे, गणेश माळे असतील किंवा इतर सर्व लोकांना मी तिथं आम्ही देवेंद्र कोटेंना सहकार्य करण्यासाठी तिथं आम्ही सांगितलं होतं. आणि जे आता चालू महापौर आहेत विनायक कोंढाळे त्यांच्यासोबतच इथं माझ्या ऑफिसमध्ये बैठक घेऊन सर्व हिंदू संघटनेला एकंदर करून देवेंद्र कोटेंना आम्ही तिथं त्यांचं काम करण्यासाठी सांगितलं होतं. आम्ही देवेंद्र कोटेंचे आम्ही काय जाणून बुजून त्यांच्या विरोधात आंदोलन करत नाही. त्यांनी जे हे राजकीय अन्याय त्यांच्यामुळं आमच्या समाजावर झाला आहे, त्याने त्यांची जी चूक दुरुस्त करून मराठा समाज न्याय देण्याची भूमिका घ्यावी. मराठा समाज तुमचा या सोलापूर शहर जिल्ह्यात सगळ्यात मोठा सत्कार तुमचा केला जाईल. आमदार देवेंद्र कोटे असतील, रोहिणी तडवळकर असतील अथवा पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, यांच्या कामकाजाची जी पद्धत आहे ती एक वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते. सोलापूर महानगरपालिकेत एकाही समितीवर मराठा समाजाला घेण्यात आलेलं नाही. आता ते पक्षाचं त्यांचं काय काम आहे, त्यांचं व्यक्तिगत कोण ठरवत आहे हे त्यांचं ते पक्षाचा विषय. पण जिथं आता मराठा समाज यावर आरक्षण बाबतीत असतील किंवा नोकरी बाबतीत असतील, आम्ही सातत्याने तिथं आंदोलन केले. यापुढं मराठा समाजात जिथं जिथं राजकीय अन्याय होईल ते मग समोर कोणी असू दे, मग या शहरातले 3 आमदार असू दे किंवा जिल्ह्यातले आमदार असू दे, मुख्यमंत्री असू दे, यांच्या विरोधात आम्ही ह्यापुढे सुद्धा सातत्याने त्यांच्या विरोधात आंदोलन करत राहणार आहे. भारतीय जनता पार्टी हा सत्तेवर असणारा पक्ष आहे. रणनीती आखून आपल्याला जर वेटीस पकडण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झाला तर नेमकं आपलं चित्र कसं असतं? नाही, आता तर सध्या चर्चाच आहे की बाबा राम जाधवला कुठं तर आम्ही गुंतवणार, राम जाधवला आम्ही कुठं तर काय ते करणार. शेवटी मराठ्यांच्या रक्तात हे संघर्ष आहे. मराठ्याने ह्या स्वराज्यासाठी रक्त सांडलेलं आहे. मग अशा धमकीला आम्ही घाबरत नाही. जी चर्चा चालू आहे, मला अनेक अधिकाऱ्यांचे सुद्धा फोन आले ते असं होईल तसं होईल. मी ज्याच मराठा समाजाचं काम करण्याचं ज्या 20 वर्षापूर्वीच ठरवलं होतं. आज 20 वर्ष झाली मी सातत्याने आंदोलन करत आहे समाजासाठी. माझं जीव जरी ह्याच्यात गेलं तरी मला काय हे नाही. मी समाजासाठी पूर्ण होऊन घेतलेली व्यक्ती आहे. शिवसेना अमोल शिंदे असतील, यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दडपण द्यायचा एक प्रयत्न झाला होता. बरोबर का? ह्या मतदारसंघात मराठा समाजाचं बहुसंख्य आहे. येथील अनेक मराठा समाजाच्या व्यक्तींना पोलीस प्रशासनावर दबाव आणून 5 वाजता घरातून घेऊन जाऊन संदेश 6 वाजता सोडत होते. आज माझ्या आंदोलनामध्ये श्री सुरोश म्हणून असतात, त्यांच्यावर गेल्या अनेक वर्षापासून गुन्हे नाहीत. तो माझा मराठा समाजात आंदोलनाला सहकार्य आहे. त्याला सकाळी घरनं घेऊन जाऊन फौजाचोडीमध्ये बसवणे, CP ऑफिसमध्ये बसवणे, ही जी पालकमंत्री जयकुमार गोरे हे जे सरोवर हॉटेलमध्ये बसून जे मराठा समाजाला जे टार्गेट करण्याचं तुम्ही जे आखलेलं आहे ते कुठं तर तुम्ही बंद करावा. मानमध्ये 1 नंबर मराठा समाज आहे. अशी वेळ येईल की शहरातला ह्या मराठा समाजाचे चळवळी लोक तुमच्या विरोधात तिथं आम्हाला विरोधात प्रचार करण्याची वेळ येईल. आणि ज्या संपूर्ण मराठा समाज मानमध्ये येईल तेव्हा तुमचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय आम्ही सुद्धा मग स्वस्त बसणार नाही. आपल्या मागणीनुसार भारतीय जनता पार्टीने 1.25 वर्षाचा कालावधी पद्मशालीच्या समाजाचा महापौर आणि 1.25 वर्षाचा कालावधी मराठा समाजाचा महापौर असं जर केलं नाही आणि महापौर त्या ठिकाणी विनायक कोंडालेच राहिले तर आपली पुढची. आता जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रोहिणी तडवळकर, देवेंद्र कोटे यांना मराठा समाज बाबतीत आदर असतील, मराठा समाज बाबतीत प्रेम असतील, त्यांनी 1.25 वर्षाचा महापौर करतील. केले काय करते ते मराठा दिवशी असतील तर ते करणार नाही. जर त्याने मराठा समाजाचा महापौर 1.25 वर्षासाठी केले, ह्या आमच्या संपर्क आलेल्यापाशी तिघांना बोलून सगळ्यात मोठं आम्ही तिथं सत्कार करू. आणि केल्याने ज्या पद्धतीने ह्या मराठ्याने ह्या स्वराज्यासाठी रक्त सांडलं, आज त्याच मराठ्यांना रक्ताने पत्र लिहिण्याची वेळ यांनी आणलेली आहे, मुंडन करण्याची वेळ आणली आहे, मूक आंदोलन करण्याची वेळ आणली आहे, अर्धनंग आंदोलन करण्याची वेळ आणली आहे, काळ्या कलरने रंगपंचमी साजरी करण्याची ह्या लोकांनी वेळ आलेली आहे.
हेतून सुद्धा जोपर्यंत मग विनायक कुंडेल 2.5 वर्ष महापौरवर बसतील, दर महिन्याला आम्ही एक आंदोलन घेणार. 2.5 वर्ष हे आंदोलन चालूच राहणार. मग संघर्ष योद्धा आपल्या मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांची आपण भेट घेणार का? ज्या सोलापूरला मनोजदादा गेल्या महिन्यात आले होते त्यांच्या आम्ही कानात सुद्धा घातलो. मनोजदादाने लगेच मंगळवेढ्यात त्यांनी भर सभेत सुद्धा हे तिथं विषय त्यांनी घातलेले आहेत. आणि ह्या जिल्हा परिषदची निवडीनंतर आम्ही तिथं स्वतः त्यांची भेट सुद्धा घेणार आहे. आपण आमच्या शहरातला आमच्या सर्व जे चळवळीतले लोक आहेत त्यांचं ठरलेलं आहे, एक तर राजकीय न्याय दिला नाही तर हा संघर्ष, हे आंदोलन शेवटपर्यंत चालू राहणार आहे. पुढचे आंदोलनाचं स्वरूप काय असेल? ह्या सोलापूर शहरात सर्व समाज बांधवाला माहीत आहे की टायर जाळणं, तिरडी काढणं, मूक आसूड आंदोलन हे कोण करतंय तर राम जाधव करतंय, सगळ्याला माहीत आहे. 18 तारखेला जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर कुणबी मराठा झाला नाही, ह्या तिन्ही प्रमुख लोकांची तिरड्या तिथं आम्ही काढणार, त्यांना श्राद्ध घालणार. आसूड आंदोलन पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार देवेंद्र कोटे, रोहिणी तडवलकर यांच्या विरोधात आम्ही तिथं आंदोलन करणार आहे. आमच्यातले काय महात्मा गांधीच्या पावलं ठेवून तिथं आंदोलन करतात. मी भगतसिंगाच्या मार्गावर चालणारा माणूस आहे. मला आज माझं वय 35 आहे. अजून 1 वर्ष जरी जगलो आणि समाजासाठी जरी मी मेलो तरी मी समाधानी आहे. समाजासाठी जगलो आणि मेलो तर 72, पण आंदोलनाची चळवळ सातत्यानं चालूच राहील. 1.25 वर्षाचा महापौर पद्मशाली समाजाचा आणि 1.25 वर्षाचा महापौर मराठा समाजाचा असेल तरच ही आंदोलनाचं व्यापक स्वरूप या ठिकाणी थांबेल, अन्यथा याचे तीव्र पडसाद येणाऱ्या काळात पाहायला मिळतील, असं मराठा आंदोलक राम जाधव यांनी के-सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून थेट पालकमंत्री जयकुमार गोरे, त्याचसोबत आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवलकर यांना आक्रमक असा इशारा दिलाय. नेमका येणाऱ्या दिवसात मराठा समाज कोणती भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण सोलापूर शहरासह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. मी मुख्य संपादक वैभव गंगणे, के-सिटी न्यूज सोलापूर.